अहो अहो ऐका ना, आता कशाला बोलवले? मला काय माहित. अहो थांबा ना, ऐका. काय? तुम्हाला ना सांगून ठेवते, दिवाळी नंतरच्या मुहूर्तासाठी हट्ट धरायचा. हा काय कधीतरी स्वतःची सोय बघा ना. अगं हो ग, पण आधी चल तरी बघू कशासाठी बोलवले ते. चल चल. हा पण रत्नाक्का, मी तुला सांगून ठेवतो काय हेच 2 महिन्यानंतरचा जर मुहूर्त असेल तरच मला लग्नाला यायला जमल, नाही तर नाही जमणार. हे काय नवीन? नवीन नाही रत्नाक्का, जुनच आहे ना. बर बर चला बघू कसं लग्नाला येत नाही. हे बघ रत्नाक्का, मी खरंच सांगतो मी नाही येणार. तुझं झालंय दुमण्या, हा. तुलाही घातले पाहिजे फटके. रत्नाक्का लक्षात आहे ना? लक्षात राहायलाच हवं, नाही तर तुम्ही आता मी आहे. वाव सिद्धू, आपण कुठला गेम खेळणार आहोत? नानी शांत बस जरा. म्हणजे आपण गेम नाही खेळणार आहोत? मी चालले, मला नाही गेम बिंग खेळायचंय. ए अगं शांत बस बस. तरी म्हटलं अजून शांत कशी? सगळे शांत व्हा, शांत व्हा. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मी हे काय करतोय. मला माहितीये, आपण गृहप्रवेशाची तयारी करतोय ना. हा नाही नानी काकी, सांगतो. या बाउलमध्ये 3 चिठ्ठ्या आहेत. 3 गुरुजींनी दिलेले 3 वेगवेगळे मुहूर्त. नमा यातून एक चिठ्ठी काढेल. जो काही मुहूर्त निघेल तो आपण गोड मानूया आणि पुढे चालूया. सगळ्यांना मान्य आहे? नाही, पण उगाच कशाला हे सगळं? मान्य आहे मान्य आहे. नमावरील प्रेमासाठी मान्य आहे. चालेल. हो, नानांना आणि मला पण चालेल. हो हो चालेल की. नमा चल मग चिठ्ठी उचल एक पटकन. अगदी जवळचा, म्हणजे पुढल्याच महिन्यातला मुहूर्त आहे. चला आता नमाच्या हातूनच मुहूर्ताची तारीख पक्की झाली असं समजूयात आपण. काय सुपारी फोडून घ्यायला हरकत नाही आता. हो 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 वाटावर वाटा. चला चला. पूजेचं घेऊन ये. सिद्धू जा सुपारी फोड. मी? अरे हो हो जा. नमा युवराज कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू अदिती. काय ना मग ठरला की नाही मुहूर्त? इथल्या प्रत्येकाचं प्रेम आहे तुझ्यावर. आत्ता जरी सगळे भांडत असले ना तरी तुझ्या शब्दाच्या बाहेर नाहीत कोणी. कसं जमतं रे तुला? किती इझिली सोल्युशन काढलंस तू. कुरिअर आलंय. सिद्धार्थ देशमुख यांचं कुरिअर आलंय. थांब मी बघते. चला मी आता काहीतरी गोडधोड करते. या टेबलवर. हे घ्या. मॅम इथे साइन करा प्लीज. हो
सिद्धार्थ भाऊ दिसत नाही. आहेत ना. हल्ली फार लांबून लांबून त्यांचे कुरिअर येत आहेत. हो, कुरिअर दुरून आलाय म्हणजे सिडच्या अमेरिकेच्या जॉब बद्दल काहीतरी असणार. ठीक आहे, येतो मी. दीदी कुरिअर घेतलंस? हो. काय झालं? अदिती, कंपनीने फ्लाईटचं तिकीट पाठवलं. कधीच आहे? मुहूर्ताची तारीख जी आता ठरली ती. म्हणजे नमाचं लग्न झालं की लगेच रात्री मला निघावं लागेल. आदिती ऐक ना, राहू दे ना आदिती. अरे एवढी चांगली बातमी आहे, सांगू दे तर सगळ्यांना. ऐका, इथे या ना सगळे प्लीज. काय ग, काय झालं आदिती? तेच सांगते, इथे या लवकर. हा, खूप चांगली बातमी आहे. थांब जरा, या पटकन. काय ग, काय चांगली बातमी आहे? काय कुरिअर आलंय सिद्धूसाठी? सिडची अमेरिकेची तिकीट्स आली आहेत. हे तर झालं परत अमेरिकापुरम सुरू. कधी जाणार आहेस? नेमकी नमाच्या लग्नाची तारीख आली आहे. नमाचं लग्न झालं की त्याच रात्री निघेल. जे झालं ते झालं. सिद्धू, अभिनंदन. फक्त अमेरिकेला गेल्यावर आम्हाला लक्षात ठेव एवढंच. हो सिद्धू, खूप खूप अभिनंदन. पण तारीख पुढे नाही ढकलता येणार का? म्हणजे बघ ना, नमाचं लग्न लागणार त्याच दिवशी तू जाणार. नाही ताई काकी, कंपनीच तिकीट पाठवलंय, तसं नाही करता येणार. सिद्धू, जातो, तुझं अभिनंदन. पण आधी लगीन नमाचं, नंतर अमेरिकेचं. अरे नमाच्या लग्नाची जबाबदारी आहे तुझ्यावर. बापू आका, अरे तू काही काळजी करू नकोस. नमाचं लग्न एकदम थाटामाटात होणार. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. सिद्धू, कॉंग्रॅट्स. थँक्यू. सिद्धू, अभिनंदन. फायनली तुझं स्वप्न पूर्ण होत आहे. सिद्धू, तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना? मग ठीक आहे, अभिनंदन. सिड म्हणता म्हणता तो दिवस आलाच. काही दिवसात तू अमेरिकेला जाणार. सिड कशी राहू तुझ्याशिवाय? आदिती, आम्हाला सगळ्यांना स्माइल करायला सांगतेस आणि तू रडलेलं चालतं वाटतं. मोठ्या बाई हो, आनंदाश्रू येते. फायनली सिडचं स्वप्न पूर्ण होत आहे. खूप आनंद झाला मला. आलेच मी.
वाटलंच मला, माझे इयरफोन तूच घेतले असणार. हे चल देते इकडे. ए बाई, अगं टाळी नकोय, ते इयरफोन दे इकडे. चल. काय रे मिलिंद, गाणी ऐकते ना मी. हे इयरफोन कोणाच्या परमिशन घेतलेस तू? ओ हॅलो, त्यात काय परमिशन घ्यायचे? ओके, एक काम कर, किमान इयरफोन घ्यायला तरी मला पैसे दे आता तू. हे तुझं ना फक्त पैसे आणि पैसेच, दुसरं काही सुचत नाही का तुला? एक काम धड तुझ्याकडून होत नाहीये, बसली इथे नुसतं टाइमपास करत. हे काम नाही येत का तुझ्याकडे? हो नाहीये. का? अरे आज ते काय त्यांचा मुहूर्ताचा गोंधळ चाललाय ना, त्याच्यामुळे मला कामाला सुट्टी. हे मग इथे बसून काय करते? जा ना तिकडे, काय चाललंय ते बघ, जा. हे बघ, मला कंटाळा आलाय. आणि तसंही नाही ऐकलं ना तरी न्यूज अशा चालत येतात माझ्याकडे. मॉम, मॉम, डॅड, यू इथे आहात? सखा, ते सोड. हातात काय तुझ्या? स्वीट स्वीट पेढे. कसले पेढे ते? सांगतो. आधी पेढे तर घ्या. आणि तेही 2-2 पेढे. चला. 2-2 का? सांगतो, कारण तू आनंदाच्या बातम्या आहेत ना. काय बातमी आहे? मिलिंद वेट ना बाबा, तू थांबशील तर तो बोलू शकेल ना. बोल सखा. मॉम, थँक्यू. तुम्ही अगदी आहे ना पेढ्यासारख्यात. हे आधी बातमी सांग. सांगतो. त्याचं काय, महिनाभराच्या आत नमाताईचं लग्न होणार आणि लग्नाच्या दिवशी सिद्धू भाऊ अमेरिकेला निघणार. त्यांचं तिकीट आले विमानाचं. सी आली की नाही न्यूज? फायनली सिद्धार्थच्या विमानानं टेक ऑफ घेतलं म्हणायचं तर. बरेच दिवस झाले घोंगडं भिजत पडलं होतं. आता रिसोर्टच्या कामाला स्पीडने सुरुवात केली पाहिजे. अदिती, अगं तुला घरभर शोधतोय मी आणि तू इथे बसलीस. अरे हो, हे घडी घालत होते शर्टची. हो का? हो. अरे याला डाग लागलाय. अदिती काहीतरी लपवते. बहुतेक ती रडत होती. मी आलेच. अदिती, ऐक ना. अगं मी पेढे आणलेत. तोंड गोड कर ना. हे तू अमेरिकेला जाणार म्हणून आहेत का? अगं नाही ग, नमाच्या लग्नाची तारीख ठरली आहे ना, म्हणून आणलेत. घे. मी आलेच. अदिती, अगं अदिती. अदिती. हा सेठ. अदिती, तुला बरं वाटतंय ना? नाही, काही नाही. अदिती, अगं जरा दरवाजा उघडतेस का? मला ना जरा हात धुवायचे होते, प्लीज. हा सेठ, थांब जरा. मी शर्ट धुवून येते बाहेर. मी अमेरिकेला निघणार आणि मला फॅक्टरीच्या कामात तुला मदत देखील करायची. मला कळते की तुला हव्या असलेल्या पैशांचंही टेन्शन आलं असणार.
एक्सक्यूज मी, येस सर. मला ॲक्च्युली सरांना भेटायचं होतं. अपॉइंटमेंट घेतली आहे का तुम्ही? नाही, अपॉइंटमेंट नाही घेतली, पण माझं जरा महत्त्वाचं काम आहे. सॉरी सर, आज सरांचं शेड्यूल खूप बिझी आहे, ते तुम्हाला नाही भेटू शकत. हे बघा मॅम, माझं त्यांना भेटणं आज खूप महत्त्वाचं आहे. हां, बट तुम्ही नाही भेटू शकत आज त्यांना सर. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मॅम. एक 5 मिनिट जरी भेटू दिलं ना तरी खूप उपकार होतील हो तुमचे. ॲक्च्युली माझ्या बहिणीचं लग्न आहे, त्यासाठी मला पैशांची खूप गरज आहे. सॉरी सर, मी तुमची काहीच मदत करू शकत नाहीये. आणि तसंही सरांनी सांगितलंच आहे, आज ते इतर कोणालाच भेटू नाही शकत. अहो, असं कसं नाही भेटू शकत? पैसे भरलेत मी, जाऊ दे मला. सर, तुम्ही आत नाही जाऊ शकत, प्लीज. अहो, मग मी आत नाही जाऊ शकत तर त्यांना तरी बाहेर बोलवा ना, नाहीतरी मला तरी आत जाऊ द्या. सर, तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर जा, नाही तर मी सिक्युरिटीला बोलवेल, प्लीज. सॉरी मॅम. काय करू आता? मला वाटलं की इथे येऊन माझं टेन्शन हलकं होईल, इथे येऊन तर आणखी वाढले. कसे उभे करू पैसे? अहो बघा ना, नमाच्या लग्नाची तारीख आणि सिद्धू अमेरिकेला जाण्याची तारीख एकच आली आहे. नाही, मी काही नाही बोलले अजून, पण मला सांगा तुम्ही केव्हा येणार आहात? इथे मला काही सुचत नाहीये हो. हे ऐकल्यापासून माझ्या जीवाला नुसता घोर लागून राहिलाय. हो ना. सिद्धू, अहो मी तुम्हाला नंतर करते फोन. आपण अशी बोलत होतीस? सांगितलंच त्यांना? सांगितलं. काय म्हणाले? काय म्हणणार आहे? पण तू खुश आहेस ना? सगळं तुझ्या मनासारखं होतंय. हो, पण आता पण काय आणखी? आता संधी मिळाली आहे, पाय निघत नाहीये. बरोबर आहे. बायकोला सोडून जावत नसेल ना? बोललायस का तिच्याशी? सिद्धू, काय झालंय? नाही, काही नाही. सिद्धू, अरे काय झालंय? भांडलात का दोघं? भांडायचं दूर, साधं बोललो पण नाहीये आम्ही. कसं बोलू तिच्याशी? ती माझ्याकडे बघत पण नाहीये. अरे रागावली असेल. रागावली नाहीये ती, पण खूप रडते आहे. आणि तिच्याकडे बघून मला हे सगळं समजतं. मोठी बाई, मी अमेरिकेला गेल्यावर तू सांभाळशील ना तिला? मुळीच नाही. मी का सांभाळू तिला? ती कोण आहे माझी? तू आपला जा तुझ्या बायकोला घेऊन. गेलो असतो घेऊन, पण तिलाच तुमच्या सगळ्यांसोबत इथे राहायचंय. सिद्धू, अरे जी मुलगी घरातल्यांसाठी नवऱ्याबरोबर अमेरिकेला न जाण्याचा निर्णय घेते, तिला कोण सांभाळणार नाही? मोठी बाई, तुला माहिती आहे, आधी ती फक्त दिसायला स्ट्रॉंग आहे, पण मनातून खूप हळवी होती. सिद्धू, तू नको इथली काळजी करूस रे. आम्ही सगळे काळजी घेऊ आधी तिची.